पहिले त्यांनी साई भक्त आज इकडे दोन्ही संघांमध्ये साई गुरु साई लीला आहे, त्यामुळे ही मॅच कोण जिंकणार त्यावर देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत. मेगा फायनलची मॅच आहे आणि महत्वपूर्ण मॅचचा टॉस आज प्रसाद मोरे यांच्या हस्ते मात्र टॉस केला जातोय आणि नक्कीच आमच्यासोबत नितेश कांबळे देखील आमच्यासोबत जॉईन झालेत. अगदी खूप चांगलं क्रिकेट त्यांच्यामधून देखील पाहायला मिळालं आणि आम्ही दोघं देखील एकत्र खेळलो. पण नितीश आज एकंदरीत या क्रीडा स्पर्धेविषयी आणि आज फायनल मॅचचा टॉस जिंकलाय तर निर्णय काय असेल आणि एकंदरीत या क्रीडा स्पर्धेविषयी खूप चांगलं वाटतंय. आमची टीम फायनल आली आहे. खूप टुर्नामेंट खूप चांगली केली आहे. आम्ही पहिले बॅटिंग करू. नक्कीच आणि आज विक्रोळी संघ देखील मला असं वाटतं काही सीझन नंतर देखील अगदी स्टेशन वाईज मध्ये थोडासा बॅकफुटला होता, परंतु आज त्याही संघाला आपण फायनल मध्ये जाताना पाहायला मिळतं. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असेल महत्वपूर्ण मॅच साठी. आज प्रवीण खनका आमच्या सोबत आहे. अगदी कल्याणचे दोन संघ पाहिले, आज देखील एक कल्याणचा संघ होता. कालच्या दिवसामध्ये देखील अगदी सुनील विश्वकर्मा रोहनला आपण पाहिलं खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना. एकंदरीत प्रवीण इस टूर्नामेंट के बारे में और आपके टीम के परफॉर्मेंस के बारे में दो शब्द जानना चाहता हूँ. नाही टुर्नामेंट तर खूप चांगली आहे आणि आम्ही पण चांगले खेळले तर आम्हाला पण चांगलंच वाटतंय. ट्राय करू फायनल जिंकायला आम्ही. आणि विशेष करून कल्याणमध्ये 1 to 4 थोडंसं क्वचित खेळलं जातं, तरी त्यातून आपण बोलतो कल्याणचा संघ आज इथपर्यंत प्रवास केलाय आणि भांडूप मुलुंड ठाणेमध्ये जिंकणं थोडंसं डिफिकल्ट आहे आणि त्या 1 to 4 फॉर्मॅट विषयी दोन शब्द विचारेल. फॉर्मेट तर खूप दिवसानंतर आम्ही पण खेळत आहे, पण चालू असतो सर्वांची प्रॅक्टिस, मग त्यामुळे आम्ही खेळू. आणि एकंदरीत आज अरुणोदय मित्रमंडळाच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तर या आयोजनाविषयी दोन शब्द विचारेल. बेस्ट टुर्नामेंट होती आणि आम्ही ट्राय करू जिंकायला. नक्कीच आणि या फायनल मॅच कडे तुम्हाला घेऊन जातो. एका साईडला साईलीला ब्लू स्टार विक्रोळी, एका साईडला साई गुरु कल्याण. कल्याण विरुद्ध विक्रोळी ही फायनल मॅच तुमच्या समोर घेऊन येतो. तुम्ही पाहत राहा अरुणोदय चषक 2022. धन्यवाद. गणपती बाप्पा अंबे माते की विजय असो. नमो जन्मभूमी जिथे जन्मभूमी.
नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, तोडल्या जरी नसा आणि फोडली जरी छाती, हृदयातून आवाज निघेल राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मी प्रसन्न महेंद्र चव्हाण व्हॉइस ऑफ कल्याण अरुणोदय चषक 2022 मध्ये सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. राजा तो राजा बाकी सारी प्रजा, राजा तो राजा बाकी सारी प्रजा, सबसे बड़ी ताकत ताकत से बड़े हम, और अब पंगा लिया है तो देख लो किसमें कितना है दम. दोन्ही संघ अप्रतिम आहेत. मेगा फायनल मध्ये दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. साई गुरु कल्याण संघ विपक्ष साई लीला ब्लू स्टार विक्रोळी संघ. टॉस जिंकलाय साई लीला ब्लू स्टार विक्रोळी संघाने प्रथमतः बॅटिंग चूज केली. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं साई गुरु कल्याण या संघाला आणि सामना 4 षटकांचा असेल. बंदे हैं हम उसके हम पे किसका जोर, बंदे हैं हम उसके हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे हैं फौलादी और उम्मीदें हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. दोन्ही टीम स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहायला मैदानाच्या आतमध्ये. एका संघाचं नशीब उधळलं जाईल, एका संघाच्या हाती विजयाचा गुलाल असेल, एका संघाच्या हाती विजयाचा पताका असेल, एका संघाच्या माथी विजयाचा ताज असेल. चॅम्पियनशिप कोणाला मिळायला येणारी वेळ आपल्याला नक्कीच सांगून जाईल. अगदी पाहायला गेलं तर स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, तुम्ही मला 100 युवक द्या आणि मी अगदी हा विश्व बदलून टाकेल. त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर आमची युवा पिढी, त्यामध्ये चिराग असतील, चिकू असतील, ओम असतील, ओंकार असतील, अक्षय दादा असतील, मकरंद दादा असतील, हर्षद दादा असतील, अजिंक्य दादा असतील, पार्थ दादा असतील आणि या सर्वांची अथक मेहनत आणि त्यामधून अगदी साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अरुणोदय मित्रमंडळ आयोजित अरुणोदय चषक 2022 भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा. याची देही याची डोळा, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, सोहळा आनंदाचा, गजर क्रिकेटचा. याच्यासाठी केला होता टास की हा शेवटचा दिवस गोड व्हावा. तो शेवटचा दिवस या 2 संघांपैकी कुठल्या संघाचा होईल येणारी वेळ आपल्याला नक्कीच सांगून जाईल. मॅच इज ऑन. 2 अप्रतिम संघांमध्ये रखते नहीं जो पाबंद खुद को वक्त के साथ, वो जिंदगी की दौड़ में राख और धूल बन जाते हैं. आणि राख आणि धूल स्वप्न बनवलेत या 2 संघांनी बाकीच्या 10 संघांचे. आणि हे 2 संघ जे मात्र मेगा फायनल मध्ये इन ऍक्शन मध्ये एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी मित्रांनो झालेच पाहिजेत. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच आहे. पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिलाच बॉल. इथे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती घेतलेली सिंगल आपल्याला पाहायला मिळते. ही एक धाव सांगून जाईल. मन शुद्ध तुझा गोष्ट आहे, पृथ्वी मोलाची तू चाल पुढे तुला रे घड्या, भीती कशाची परवा बिकुणाची. एक धाव ऍड आणि या एका धावेच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे. धावाचा श्री गणेश धावफलकाचा शुभारंभ. डावाला प्रारंभ होत असताना एक धाव. इथे फटका चांगला असेल, क्षेत्ररक्षण देखील चांगलं. गोलंदाजाने चेंडू अडवला, क्षेत्ररक्षकाने चेंडूला गॅदर केला आणि अगदी टीम एफर्ट आपल्याला पाहायला मिळतो. साथी हात बढाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल, 1 रन ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस. गोलंदाज सज्ज. इथे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुश करो और खुश रहो, थेंबे थेंबे तळे साचे. त्याप्रमाणे एक धाव जी मात्र ऍड. अगदी थेंबा थेंबाने सागर देखील बनतो. मग मोठी धावसंख्या का नाही बनणार. आणि त्याचाच पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय साई लीला ब्लू स्टार विक्रोळी संघ. एक धाव ऍड. धावसंख्या धावफलकावरती असेल विदाउट एनी लॉस. 2 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा धीरज. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धावची मात्र ऍड आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल 3 रन्स ऑन द बोर्ड. हमारे नसीब में क्या है ये तो मुकद्दर की बात है. हमारे नसीब में क्या है ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कुछ ना करे ये तो गलत बात है. आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना दोन्ही संघांचे प्रयत्न अथक आहेत, मेहनत देखील अथक आहे आणि त्याला अनुषंगून दोन्ही संघ मेगा फायनल मध्ये धडकची मात्र घेतलेली आहे. 3 धावा या धावफलकावरती. 3 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज सज्ज. इथे पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळते. वन टू गो स्वाहा मात्र आपण पाहू शकतो. 4 धावा धावफलकावरती आहेत. अजित निकम सरांवरती प्रेम आहे खऱ्या अर्थानं भांडुपकरांचं. असो भांडुपकर असो एकदा जोरदार टाळ्या अजित सरांसाठी झाल्याच पाहिजेत.
अगदी पाहायला गेलं ना तर एक वेगळा दर्जा असतो, समालोचकांचा देखील एक वेगळा दर्जा असतो, पंचांना देखील एक वेगळा दर्जा असतो, क्रिकेटरांचा देखील, आणि तो दर्जा अगदी अरुणोदय चषकाच्या माध्यमातून अव्वल दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. काय मॅच आहे आणि काय स्पर्धा आहे, अगदी डोळ्यांचं पारणं फेडावं अशी स्पर्धा. आणि स्पर्धा कशी असली पाहिजे तर एक अशी असली पाहिजे, आणि याचं प्रामुख्याने उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दिवस देखील चांगल्या प्रकारे ढलत चाललेला आहे. तो चेंडू डेड बॉल, प्रेशर आहे, प्रेशर मध्ये अगदी माणूस बिखरतो किंवा निखरतो देखील, आणि तोच प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. तो चेंडू डेड बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज, इथे अगदी आपण पाहू शकतो. येस, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. मेलजी मात्र सिंगल. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 5 अशी आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर यंगस्टर आहेत. जर या स्पर्धेचा विचार केला, चिराग दादा असतील, चिकू दादा असतील, ओम दादा असतील, ओमकार दादा असतील, अक्षय दादा असतील, मकरंद दादा असतील, हर्षद दादा, अजिंक्य दादा, पार्थ दादा यांच्या अथक मेहनतींनी, नाहीतर आजकालची तरुण पिढी कोणाला शितलीचं लागीर झालंय, कोणाला परशाचं लागीर झालंय, कोणाला आर्चीचं लागीर झालंय, कोणाला डोळे उडवणाऱ्या पिया वरियरचं लागीर झालंय. मग एक कवी खूप सुंदर म्हणतो, कभी ओटो के लिए मरे, कभी नोटो के लिए मरे, अगर होते भगत सिंग जिंदा तो कहते सुखदेव हंबी की नाराम जादो के लिए मरे, सुखदेव हंबी की नाराम जादो के लिए मरे. हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारची स्पर्धा. हॅट्स ऑफ टू नक्कीच या सर्व यंगस्टर्सना, अरुणोदय मित्र मंडळाला, कारण अप्रतिम कामगिरी जी मात्र त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. नो बॅक टू द क्रिकेट. हाथों की लकीरों पे मत जाए गालिब, हाथों की लकीरों पे मत जाए गालिब. नसीब तो उनके भी होते जिनके हाथ नहीं होते. आणि तुम्ही मेहनत करून आपला नशीब देखील बदलू शकता. मेहनत करून तुमचं नशीब तुम्हाला बदलणं गरजेचं आहे. इथे पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप खूप शुभेच्छा. एका षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 5 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती सागर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल आणि शांत आणि संत खेळ आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं कासोछाप कछुआछाप गती जी मात्र फलंदाजाच्या माध्यमातून, पण म्हणतात ना की ठहरा हुआ दरिया काफी गहरा हुआ करता है. इथे मात्र शांत सुरुवात झालेली आहे. स्लो अँड स्टेडी विन द रेस असं समीकरण देखील आपल्याला पाहू शकतो आपण या मॅच मध्ये. कारण म्हणतात ना, कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. तुम्हारा तो वक्त आया था, हमारा तो दौर आएगा. आणि ते दौर मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करू शकेल का संघ साई लीला ब्लू स्टार विक्रोळी. येणारी वेळ सांगेल. रिवर्सचा अटेम्प्ट केला होता. रिवर्सचा अटेम्प्ट म्हणजे देखील दुधारी तलवार असते. लगी तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो तीर नाही तो फकीर. पण इथे एक धाव ऍड झाली आणि धावसंख्या धावफलकावरती 6 आपल्याला पाहायला मिळेल. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. मेहनत करावी लागेल इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी. पाहूया ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये करू शकतील का. बॉडीला स्पर्श झालाय चेंडू आणि अगदी डिक्लेअर झोन मध्ये लेगबॅटच्या स्वरूपात एक धाव ऍड. धावसंख्या धावफलकावरती 7. नक्कीच मी म्हटलं की मेहनत करावी लागेल. गिरने से डरेगा तो उड़ान कैसे भरेगा, गिरने से डरेगा तो उड़ान कैसे भरेगा. और एक क्रिकेट है मेरी जान, यहाँ पे मेहनत नहीं करेगा तो आगे कैसे बढ़ेगा. मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, जिद्द दाखवावी लागेल, चिकाटी दाखवावी लागेल. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, त्याप्रमाणे मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. तुमच्या मनगटांमध्ये प्रयत्न असतील ना तर हातातल्या वाळूंना रत्न व्हायला वेळ लागत नाही. अगदी तेच करावं लागेल, त्याच प्रकारची कामगिरी करावी लागेल. 7 धावा बिनगडी बाद अशी आपण पाहू शकतो. सुरुवात साई लीला ब्लू स्टार विक्रोळी या संघाची. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी चौथं चेंडू मार्गस्थ. इथे दिशा दाखवली. पॉइंट डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. मेलजी मात्र सिंगल. पुश करो और खुश रहो अशा मनस्थितीमध्ये गोलंदाजी करतोय, कारण माहिती आहे एकेका धावांनी फरक पडणार नाही. इथून मात्र चांगल्या प्रकारची जर बॅटिंग झाली तर नक्कीच फरक पडू शकतो. एक सिंगल धाव जर आले ना तर नक्कीच मॅच जी मात्र बॉलिंग करायच्या अगोदरच गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमात झुकलं जाईल. विक्रोळी संघ फार बॅकफुट वरती असेल. अगदी आपल्याला पाहायला मिळालं तर मोठे फटके खेळावे लागतील. प्रत्येक चेंडूची चिरफाड करावी लागेल, प्रत्येक चेंडूचं ऑपरेशन करावं लागेल, प्रत्येक चेंडूची MRI काढावी लागेल, प्रत्येक चेंडूची झेरॉक्स काढावी लागेल, प्रत्येक चेंडूची खऱ्या अर्थानं सिटी स्कॅन करावी लागेल. प्रत्येक चेंडू आउट ऑफ द पार्क, प्रत्येक चेंडू सीमा पार, प्रत्येक चेंडू इंटू दी क्राऊड, प्रत्येक चेंडू इंटू दी फॅन्स खेळावा लागेल. इथे अगदी आपल्याला पाहायला मिळालं सिली स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट बॉलची समाप्ती.
1 to go लास्ट बॉल असेल अगदी या षटकामधील. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅकवरती. 8 धावा धावफलकावरती बिन गडी बाद अशी आपल्याला पाहायला मिळेल मॅच. वाईड बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळतील अवांतर. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी अँड इट वॉज अ वाईड बॉल कॉल बाय द अंपायर. वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी ट्रॅकवरती. अगदी शांत वातावरण आहे आणि माहिती आहे प्रेशर गेम. मॅच अगदी आपण पाहू शकतो जी मात्र चुकलेली आहे कल्याण संघाच्या माध्यमातून. विकेटचं पतन होते. झटका क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये. ज्या विकेटची गरज होती तो विकेट इथे प्राप्त करून दिले सागरने. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. विचार केला तर 3च धावा ज्या मात्र खर्च केल्या आणि 1 गडी बाद देखील झालेला आहे. आणि आतापर्यंत अगदी पाहायला गेलं तर फ्रंट फुटवरती खेळतोय जो मात्र आपण पाहू शकतो साई गुरु कल्याण संघ आणि बॅकफुटवरती आहे साई लीला ब्लू स्टार विक्रोळी संघ. आतापर्यंत असफलता मिळालेली आहे पण मित्रांनो एक गोष्ट आम्ही नेहमी म्हणतो, असफलता भी एक चुनौती है उसे स्वीकार करो. असफलता भी एक चुनौती है उसे स्वीकार करो. देखो परखो और फिर सुधार करो. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील कारण खऱ्या अर्थाने आता प्रयत्न केले नाही म्हणतात ना असफलता सफलताची पहिली पायरी असते. पण इथे असफलतेला महत्वच नाहीये कारण प्रत्येक मॅच ही नॉकआउट आहे. असफलता जर मिळाली तर तुम्हाला तुमच्या घराचं रस्तं नापावं लागेल. इथून मात्र तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कारण जर इथे हारले तर 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 5,26,600 मिनिटं तुम्हाला वाट पाहावी लागतील. दोन्ही संघांना या मॅचचं महत्व माहिती आहे कारण हे क्षण पुन्हा येणे नव्हे. अरुणोदय चषक 2022 एक अप्रतिम अशी स्पर्धा. बघता क्षणी प्रेमात पाडावं अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी पाहायला गेलं लख लख दिव्यांनी प्रकाशमय झालेली स्पर्धा. रजनी क्रिकेट आहे आणि रजनी क्रिकेटची मजाही कुछ और असते. आज की शाम अरुणोदय चषक 2022 के नाम. अगदी असं आपण पाहू शकतो समीकरण. विनंती असेल स्पीडअप करायचे. साई गुरु कल्याण विपक्ष साई ला ब्लू स्टार विक्रोळी. मेगा फायनलची मॅच. 2 संघांची पडलेली गाठ. पाहूया कुठला संघ विजय होते, कुठल्या संघाची लागते वाट. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि पॉवर पेची घोषणा केलेली आहे. आता मात्र पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती. आणि ते हौसले एका संघाचे आस्त होतील, दुसऱ्या संघाचे पस्त होतील. विजयाचा गुलाल कुठल्या संघाच्या माथी असेल येणारी वेळ आपल्याला नक्कीच सांगून जाईल. मित्रांनो जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असं इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न इतके करा परमेश्वराला देणं कमी पडेल. ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. हे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचची गोल्डन विकेट कॅरी केलेली आहे आणि नक्कीच माहिती आहे मॅचचं महत्व आणि या विकेटचं महत्व. फलंदाज आनंदची खेळी संपुष्टात. आनंद बॅक टू दी डग आउट. नक्कीच जर पाहायला गेलं ही स्पर्धा ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय संजय दादा परब साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने हे व्यक्तिमत्व असं आहे ना की आपण पाहू शकतो की ज्यांच्या माध्यमातून अगदी आपल्या या शहराचा विकास मात्र झाला पाहिजे. क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या खेळाडूंना नवीन उच्च स्थान मिळालं पाहिजे, एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. त्यासाठी चालू असलेली ही स्पर्धा या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून. हे व्यक्तिमत्व असं आहे ना की अरुणोदय मित्रमंडळाच्या प्रत्येक सभासदाच्या गळ्यामधलं ताईत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय आदरणीय संजय दादा परब साहेब. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर साहेबांच्या माध्यमातून ही अप्रतिम स्पर्धा. डोळ्यांचं पारणं फेडावं, खऱ्या अर्थानं बघता क्षणी प्रेमात पडावं अशी स्पर्धा. आणि नक्कीच मी एक गोष्ट नेहमी म्हणतो की प्रत्येकाच्या हृदयामध्ये 4 कप्पे असतात पण अरुणोदय मित्रमंडळ आणि त्यांच्या हृदयामध्ये 5वा कप्पा आणि त्या 5व्या कप्प्यावरती राज्य करणार राजा म्हणजे खऱ्या अर्थानं संजय दादा परब आणि दादांच्या माध्यमातून एक अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अरुणोदय चषक 2022 अप्रतिम स्पर्धा मेगा फायनलची मॅच.
आणि अगदी असेल डॉट बॉल. अप्रतिम चेंडू. क्रिकेटमध्ये यॉर्कर म्हणजे ब्रह्मास्त्र, आणि ब्रह्मास्त्र जर तुमच्या समोर असेल, तुम्हाला क्षेपणास्त्राची गरज असेल, तो क्षेपणास्त्र फलंदाजाकडे नव्हता. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर हा असेल डॉट. विशालच्या माध्यमातून झकास कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत आणि सनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. विशाल इथे फटका चांगला असेल, क्षेत्ररक्षक असतील, आणि मित्र नक्कीच स्वतःची काळजी घ्यायची, प्लीज स्वतःची काळजी घ्यायची. 2 धावाच्या मात्र ऍड, आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11 धावा. मित्रांनो नक्कीच स्वतःची निगा राखा, स्वतःची काळजी घ्या. आर यू ओके ब्रदर? नक्कीच एकदा जोरदार टाळ्या एफर्ट साठी झालेच पाहिजेत मित्रांनो. आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या असेल धावफलकावरती 11. क्रिकेटची मॅच किती महत्वाची असते तर आता आपण पाहू शकतो, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एकेका धावेसाठी वाचवणं गरजेचं आहे. मी नेहमी म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही आयुष्य जगत आहात त्यावेळेस माणसं वाचवणं गरजेचं आहे. इथे मात्र यू विल मिस, आय विल डेफिनेटली इट. यष्ट्या उद्ध्वस्त, दांडीगुल, त्रिफलाचित, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. मैदानाच्या आतमध्ये अजून एक मोठा धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला. अनिकेतची खेळी संपुष्टात. संघाला लागलेला झटका क्रमांक 3. मैदानाच्या आत फलंदाज बाद. विकेटचं पतन. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी तो और उड़ान बाकी है. ये जमीन मंजिल नहीं है मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है. आणि मैदानाच्या आतमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळतोय. संघाला करावं लागेल क्रीफॉर्ड, अगदी पाहायला गेलं तर सी फॉर क्रिकेटचा कंट्रोल दाखवून कमबॅक जो मात्र करावा लागेल. अप्रतिम चेंडू, तितकंच चांगलं असं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटबॉलची समाप्ती. धावसंख्या असेल 3 गडी बाद 11. गँग ऑफ समर्थ नगर अगदी आपण पाहू शकतो. मात्र अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली. विशालची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या विशालसाठी झाल्याच पाहिजेत. एका छोट्या खेड्या गावामधून हा खेळाडू आहे. अगदी माझा लहानपणीचा मित्र आहे विशालचा. जर विचार केला ज्यांनी गोलंदाजी केली, छोट्याशा खेड्या गावामधून बिलॉंग करतो. कॅलिबर आहे. ओव्हरआर्म क्रिकेट देखील चांगलं खेळतो, अंडरआर्म क्रिकेट देखील चांगलं खेळतो. आणि ज्यावेळेस छोट्या खेडेगावातले मुलं एकदा मोठ्या मंचावरती जातात ना, त्यावेळेस खरंच मनापासून आनंद होतो. आणि विशालची गोलंदाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. हेमंत यांच्या माध्यमातून वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील 4थं, शेवटचं अखेर निर्वाणीचं, स्लॉग ओव्हरचं, डेथ ओव्हरचं, हाणामारीचं, मारामारीचं षटक सध्याच्या घडीला आणि विद्यमान अवस्थेला मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हेमंतला आपण पाहू शकतो. हेमंतला पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतात हेमंत. सनी आणि सनीच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील सनी आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. आणि दिशा दाखवून काही होणार नाही, कारण इथून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 20+ धावा जर झाल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल असेल, कारण प्रेशर वाली मॅच आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनलचा सामना आहे. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये धावा कमी जरी झाल्या, प्रेशर असतो आणि प्रेशर फार मोठी गोष्ट आहे. 12 धावा धावफलकावरती. 12 रन ऑन द बोर्ड. येस, वाइड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ना थके कभी पैर ना हिम्मत हारी है, अभी तो हमारा संघर्ष जारी है. आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सायलीला ब्लू स्टार विक्रोळी संघ करत असताना संघर्ष करतोय संघ. आणि संघर्षाचा शंखनाद मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. जो खोल या उसके लिए रोया नहीं करते, जो पाल या उसे कभी खोया नहीं करते, उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. काय झालं याला अर्थ नसेल, पुढे काय होणार आहे याला नक्कीच अर्थ असेल. 5 चेंडू हातात आहेत. 5 चेंडूंमध्ये 10 धावा देखील बनवणं गरजेचं असेल. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक असतील लॉंग ऑफ मध्ये, लॉंग ऑनला येतील, अगदी ग्राउंड कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेली सिंगल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 4 गडी बाद 14. 4 विकेट डाऊन, 14 रन ऑन द बोर्ड. साईला ब्लू स्टार विक्रोळी या संघाची बॅकफूट वरती आहे संघ. फ्रंट फूट वरती येऊन खेळावा लागेल.
धावसंख्या असेल धावफलकावरती 14, 4 गडी बाद. 3.2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे या 4 षटकांमधील. पाहूया काय होतंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि अगदी आपण पाहायला गेलं तर फलंदाज बाद. विकेटचं पतन मुश्किल नहीं है दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर और ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा सी मेहनत तो कर. आणि ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. करत नाहीये संघ विक्रोळी, तर संघ जी मेहनत करतोय त्या संघाचं नाव आहे अगदी आपण पाहू शकतो साई गुरु कल्याण संघ. मेहनत दाखवलेली आहे आणि मेहनतीची अगदी पाहायला गेलं तर परिणाम देखील मिळत आहे की संघ फ्रंट फुटवरती आहे. इतक्या मोठ्या सामन्यामध्ये मेगा फायनलच्या सामन्यामध्ये फ्रंट फुटवरती असताना आपण पाहू शकतो धूप कितनी भी तेज हो समुद्र सूखा नहीं पड़ सकता, उसी तरह एक बार हारने से एक बार जीतने से उम्मीदों का सागर सूखा नहीं पड़ जाता. त्याप्रमाणे देखील इथे 3.2 षटकं समाप्त झाली. 3.3 षटकं समाप्त झाली आणि अगदी आपण पाहायला गेलो तू चल में आया अशी मनस्थिती आणि अशा मनस्थितीमध्ये चालू आहे बॅटिंग. साई लीला ब्लू स्टार विक्रोळी या संघाची. तू चल में आया अशी परिस्थिती. आपल्याच्या जोक्याने पत्त्याचं घरड असून जाईल अशा प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी ज्या नावासाठी साजेशी अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते साई गुरु कल्याण संघाच्या माध्यमातून. अप्रतिम जी मात्र पाहायला मिळाली गोलंदाजी. मागील मॅचेसचा जर विचार केला तर तशा प्रकारचीच गोलंदाजी जी मात्र नक्कीच पाहायला मिळत होती साई गुरु कल्याण संघाची. साईला ब्लू स्टार विक्रोळी संघ देखील आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. मागील मॅच मध्ये या मॅच मध्ये जर विचार केला तर संघ बॅकफुट वरती आहे. 2 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे. 2 धावा ऍड आणि धावसंख्या धावफलकावरती एकच धाव जी मात्र ऍड. 15 धावा धावफलकावरती. इथून मात्र उमेद असतील की नक्कीच फाईट बॅक करतील कारण म्हणतात ना उम्मीदों से भरा जिंदा परिंदा है इंसान. उम्मीदों से भरा जिंदा परिंदा है इंसान जो घायल भी उम्मीदों पर है, कायल भी उम्मीदों पर है और जिंदा भी उम्मीदों पर. आणि नक्कीच उमेद असेल की फाईट बॅक करतील. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचा 1 चेंडू जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो या मेगा फायनलचा पहिली इनिंग. पहिल्या इनिंग मधली शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू. हियर वी गो बाय द बॉलर हेमंत टू द बॅट्समन रितेश. डान्सिंग डाऊन द ट्रॅक अगदी आपल्याला पाहायला मिळतोय विकेटचं पतन. फलंदाज बाद. 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 16 धाव्यांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 16 धावा ज्या मात्र बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. साई गुरु कल्याण या संघाला अगदी पाहायला गेलं तर फ्रंट फुट वरती आहे साई गुरु कल्याण संघ. नक्कीच ही माझी लास्ट टर्न होती. यानंतर आपण सागर मोरे सरांचा आवाज ऐकणार आहोत. पण नक्कीच पाहायला गेलं तर मला या स्पर्धेमध्ये संधी दिली त्याबद्दल नक्कीच सन्माननीय संजय दादा परब साहेब असतील, आमचे चिराग दादा असतील, चिकू दादा असतील, ओम दादा असतील, ओमकार दादा असतील, अक्षय दादा असतील, मकरंद दादा असतील, हर्षद दादा असतील, अजिंक्य दादा असतील, पार्थ दादा असतील आणि आमचे लाडके अजित निकम सर असतील. सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस आनंद वाटत होता. जायच्या वेळेस मन भरून आले पण हरकत नाही. ही स्पर्धा ही फक्त माझ्यासाठी स्पर्धा नाही आहे तर आता फॅमिली बनून गेली आणि ही मित्रपरिवार हा नक्कीच माझ्यासाठी फॅमिली बनून गेलेला आहे. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर एक गोष्ट जाता जाता म्हणेल आकाशात एक तारा माझा असावा, आकाशात एक तारा माझा असावा, थकलेले डोळे उघडता तो चमकून दिसावा, त्यामध्ये एक दुनिया ही माझी असावी आणि तुमच्यासारखी जीवलग माणसं तिथे नेहमी दिसावी. सर्वांचं मनापासून हार्दिक आभार आणि सर्वांना देखील मी पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. नक्कीच ही मॅच जी मात्र ऑन आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 16 धाव्यांचं लक्ष आहे साई गुरु कल्याण या संघासाठी आणि ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ विक्रोळी सागर मोरे सरांना. तोपर्यंत मी रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद प्रसन्नजी. आज खूप चांगला आवाज त्यांचा देखील आपण ऐकला. अगदी कल्याण वरून मात्र इकडे दाखल झालेत. महत्वपूर्ण मॅच आपण पाहिली गेली आज. अरुणोदय महत्वपूर्ण मॅचकडे तुम्हाला घेऊन जातो. आज आपण एका साईडला पाहिलं तर साई गुरु कल्याण त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर साई कृपा ब्लू स्टार नक्कीच आपण पाहिलं तर साईलीला ब्लू स्टार विक्रोळी आज असं संघ आपण पाहू शकतो. दोन्ही महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण क्रीडा स्पर्धा आहे. अरुणोदय चषक 2022 आयोजन आज अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर ही क्रीडा स्पर्धा येऊन थांबली आहे.
एका साईडला विक्रोळीचा संघ, एका साईडला कल्याणचा संघ आहे, त्यामुळे दोन्ही संघांवर तेवढी जबाबदारी असणार आहे की कोण या चषकावर नाव कोरणार आहे. अवघ्या आपण पाहिलं तर 17 धावांची गरज आहे. अवघ्या 16 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी, परंतु त्याही धावांसाठी तुम्हाला परिश्रम करावे लागेल. बॅटिंगसाठी रोहन जिल्हे अगदी कालचा दिवस गाजवला. त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर सुनील विश्वकर्मा, गांगुली, अगदी कल्याणचे 2 मातब्बर खेळाडू मात्र दाखल झाले. बॉलिंगसाठी जयू विक्रोळी टागोरनगरचा मात्र गोलंदाज आपण पाहिला गेला. पहिलाच बॉल आपण पाहिला स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता रोहन यांच्या माध्यमातून. रोहनने देखील अशा अनेक मॅचेस पाहायला गेल्यात. रोहनला देखील जाणीव आहे की आपल्याला सुरुवात करावी लागेल, नाहीतर ह्या 16 धावा देखील आपल्याला थोडीशी पडझड पाहायला मिळेल. हाई बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला तर रोहन यांच्या माध्यमातून कलात्मक बॅटिंग पाहायला मिळतीये. अगदी खूप इनिंग रोहनने देखील अशा बिल्डअप केल्या गेल्यात. साईला ब्ल्यूस्टार संघ थोडासा आपण पाहिलं तर बॅकफुटला गेला. पहिल्या इनिंगमध्ये स्कोर झाला नव्हता. बॉलर्सला मात्र इथे थोडेसे कष्ट करावे लागतील. हाई बॉल उजव्या एष्टी बाहेर मात्र पंच दंडित करतात. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रनच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर धावफलक 3 धावा होते धावफलकावर. 16 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी मात्र इथे पडझड चालू आहे. काही बॉलवर आपण पाहिलं तर बॅटची आतली काढा घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आनंद, असे एक डॉट बॉल मात्र ब्ल्यूस्टार विक्रोळी संघाला मात्र इथे करावे लागतील. साईला ब्ल्यूस्टार या नावाने मात्र आज खेळत असताना तब्बल 12 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहिले गेले, त्यातून हे 2 संघ मात्र इथपर्यंत पोहोचले गेले. 10 बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, फटका फसला गेला आणि फलंदाज रोहन यांना मात्र इथे मैदान सोडावं लागते बॉक्स आउटच्या रूपामध्ये. पहिला झटका लागतोय, रिव्हर्सचा फटका होता, फटका इथे फसला गेला आणि पाहिलं तर रोहनची खेळी संपुष्टामध्ये येते. आता मात्र इथे साईला ब्ल्यूस्टार संघाला कमबॅक करावा लागेल. जेवून देखील मात्र इथे चालाकी दाखवली. आपण पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून टप्पा थोडासा मागे ठेवला आणि रोहनला मात्र इथे भाग पडले रिव्हर्स खेळण्याचा आणि परंतु फटका फसला गेला होता. काही बॉल हळूत होता, बॅटची वरची एज घेतली गेली आणि रोहनची खेळी मात्र इथे संपुष्टामध्ये येते. 3 या धावसंख्येवर पहिला झटका लागतोय. जर सायलीला ब्ल्यूस्टार संघाला ही मॅच बनवायची आहे तर इकडून पुढे चांगली बॉलिंग करावी लागेल आणि फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. मी वारंवार तेच सांगतो की अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला चांगल्या प्रकारे खेळायचं आहे तर एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल आणि एक चांगली फिल्डिंग तुम्हाला करावी लागेल. बॅटिंगसाठी अन्नू मोहिर येत आहेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खूप चांगले प्रयत्न केले गेले. आनंद तिथे मात्र आपण पाहिलं यशांच्या मागे 1-4 फॉर्मॅट आहे. भांडूप मुलुंड परिसरात आपण पाहिलं तर अशा क्रीडा स्पर्धा पाहायला मिळत असतात. भांडूपची मला एक 7-8 वर्षापूर्वीची केटी थापा यांची देखील एक क्रीडा स्पर्धा भांडूपची एक प्रसिद्ध होती. त्यानंतर आपला चषक मागील आठवड्यामध्ये देखील आपण पाहिले तर खूप चांगली क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. भांडूप चषक देखील आपण पाहिला गेला. तब्बल वॉर्ड वाईज क्रीडा स्पर्धेमध्ये 306 संघ आपण पाहिले गेले. भांडूपला खूप मोठी परंपरा आहे क्रिकेटची आणि तीच परंपरा जोपासत असताना आज अरुणोदय मित्रमंडळ अरुणोदय चषक 2022 आयोजन भांडूप मंडळ कबड्डी क्रिकेट दहीकाला उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आई बॉल समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे आपण थोडीशी मिसफील्ड पाहिली गेली आहे आणि बॉल जर आपण पाहिलं तर येतोय चौकार 4 धावांसाठी. पहा हेच तुम्हाला कार्य करायचं आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र तेच काम आपण पाहायला मिळालं. अन्नू भोईरने देखील तेच जाणून घेतलं की कशा प्रकारे आपल्याला फक्त बॉलिंग एंडला बॉल पाठवायचा गेलाय आणि तेच आपण प्रयत्न केले. कुणाला थोडीशी तिकडे लेझी पाहायला मिळाले त्यामुळे इकडे पाहिलं तर येतो एक चौकार. एफर्ट्स शेवटच्या क्षणापर्यंत केले होते परंतु बॉल थांबला नाहीये. पॉवर प्लेची ओव्हर आणि त्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा आपण पाहिलं पुरेपूर फायदा उचलला गेलाय. आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये येऊन थांबली ही क्रीडा स्पर्धा. अंडरआर्म क्रिकेट मुंबई उपनगरात वेगळ्या पद्धतीने खेळला जातो, मुंबई शहरात सुद्धा पद्धतीने खेळला जातो. अगदी वर्षाच्या 12 महिने हा खेळ खेळला जातो. कल्याण डोंबिवली परिसरात देखील वेगळं क्रिकेट आहे, इकडे वेगळं क्रिकेट आहे. प्रत्येक विभागात जोगेश्वरीला पाहिलं तर वेगळं क्रिकेट आहे. दहिसर साईडला लखो पद्धतीचं क्रिकेट आहे, वरळी साईडला गेलं तर चकरी पद्धतीचं क्रिकेट आहे. मे महिना चालू आहे, काही एंडिंग चालू आहे सीझनचं. नंतर पावसाळ्यात देखील मुंबईतलं क्रिकेट वेगळं आहे. रब्बर बॉलचं क्रिकेट पावसाळ्यात देखील खेळलं जातं. अगदी कितीही पाऊस पडू दे परंतु क्रिकेट थांबत नाही, कितीही चिखल असू दे परंतु क्रिकेट थांबत नाहीये. अगदी त्यातला देखील प्रवास आता येणाऱ्या महिन्यामध्ये आपण पाहायला मिळणार आहेत कारण की कधी ना थांबणारा खेळ आहे आणि मुंबईकरांचा लाडका खेळ आहे अंडरआर्म क्रिकेट. अजूनही 9 धावांची गरज आहे. 18 बॉल्समध्ये 9 धावांची गरज आहे. सन्नी यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केले जाते. पाहूयात एक डॉट बॉल ब्ल्यूस्टार संघ मॅचमध्ये घेऊन येणार का. एखादी बॉलर्सला एक चांगली मिडन ओव्हर टाकली तर अजून देखील मॅचमध्ये येऊ शकते ब्ल्यूस्टार संघ, सायलीला ब्ल्यूस्टार संघ. परंतु इकडे त्या बॉलर्सला कामगिरी करावी लागेल. बॅट्समनला पण थोडंसं परफॉर्मन्स कमी झालाय परंतु बॉलर्स लोकांना मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. म्हणून सांगी खेळ आहे, एकाला बॅटिंग एकाला बॉलिंग एकाला फिल्डिंग करायची आहे. हाही बॉल आपण पाहिलं समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. सुनील विश्वकर्मा गांगुली यांना आपण पाहू शकतो स्ट्राईक एंडला. एक डॉट बॉल साईला ब्ल्यूस्टार संघाला मॅचमध्ये घेऊन जाईल परंतु अन्नू आणि सुनील विश्वकर्मा देखील अगदी अनुभवी आहेत. त्यांना देखील अशा अनेक मॅचेस पाहिल्या आहेत त्यामुळे त्यांना देखील महत्वाचं आहे की एक बॉलवर रन्स करणं आम्हाला देखील महत्वाचं असणार आहे. अगदी साई गुरु कल्याणचा संघ कालच्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना इथपर्यंत प्रवेश केला गेला आहे. हाही बॉल आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी घेतली गेली आहे. रन जर आपण पाहिलं तर 1 पुढे जाईल. 8 धावा होते धाव फलकावर.
धावांसाठी धावा म्हणजे क्रिकेट आहे. अगदी दोन्ही फायनलिस्ट टीमला आपण पाहिलं टी शर्ट आयोजकांच्या माध्यमातून पाहिल्या गेल्या आणि आज फायनलची मॅच आपण पाहत आहोत. हाई बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सन्नी यांच्या माध्यमातून खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली मित्र म्हणेल. अगदी बॅट्समनला रीड करून बॉल टाकण्यात आला गेला आणि एका सेट फलंदाज मात्र ते बीट केलं गेलं. गुड बॉलिंग, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. हा बॉल आपण पाहिलं तर डाव्या बाहेर व्हाईट बॉल. रन जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. 9 धावा होते धाव फलकावर. अवघ्या 7 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. साई गुरु कल्याण विरुद्ध विक्रोळी अशी फायनलची मॅच चालू आहे. तब्बल 12 स्टेशन सहभागी झाले होते, त्यातून 2 स्टेशननी बाजी मारली आहे. आई बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल चुकी होती सन्नी यांच्या माध्यमातून. स्वतःवर नाराज आहेत कारण की फायनलच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स असा करून चालणार नाहीये. बॅटिंग लाईन थोडीशी ढासळली, परंतु ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 17-18 रन देखील फायटिंग असणार आहे जर तुमच्याकडे चांगला बॉलिंग अटॅक असेल तर. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सुनील विश्वकर्मा यांच्या बॅटमधून. कल्याणची रन मशीन म्हणून देखील तिकडे पाहिलं जातं. अगदी खूप वर्षाचा दांडगा अनुभव. बॅटिंगच्या जोरावर फिल्डिंगच्या जोरावर मुंबई गाजवली गेली. बॉल हवेत आहे आणि तिकडे आपण पाहिलं तर 1 रन पुन्हा एकदा मिळेल. स्कोर पाहिलं तर पुन्हा एकदा 1 पुढे जाईल. 12 धावा होते धाव फलकावर. अवघी आपण पाहिलं तर अजूनही 4 धावांची गरज आहे. धावांसाठी धावाधाव चालू आहे. इथे आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी घेतली गेली आहे. आनंद स्वतःवर नाराज असतील. 12 चेंडूमध्ये अजूनही 4 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आनंद लोके स्वतः येत आहेत रणजी मातवर. दोन्ही मॅचमध्ये मागील दोन्ही मॅचमध्ये आनंदनी खूप चांगला परफॉर्मन्स केला गेला बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर. काल दादरच्या संघाने देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला गेला. समित चव्हाण यांनी देखील खूप चांगली बॉलिंग केली गेली. त्यानंतर आपण पाहिलं तर काल रोहन चिल्लीचा देखील खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला. तब्बल 12 स्टेशननी इथे मात्र सहभागी झाले होते, त्यातून 2 स्टेशन मात्र इथपर्यंत प्रवास केला गेलाय. आज अरुण विजय चषकची मात्र आपण पाहिलं तर मेगा फायनलची मॅच चालू आहे. संपूर्ण भांडुपकरांसाठी मात्र ही क्रिकेटची मेजवानी आहे. आज पराग आणि सह्याद्री विद्यालय अगदी मधोमध असलेले क्रीडांगण. दोन्ही विद्यालयाचं खो खो कबड्डीमध्ये आवर्जून नाव घेतलं जातं. आज त्याच क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ह्या बॉलवर आपण पाहिलं तर पहा अन्नू भोईर या खेळाडूवृत्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. काय खेळाडूवृत्ती दाखवली आहे. स्वतःहून मैदान सोडलं गेलंय. हे क्रिकेट आहे. त्याला जाणीव बॅटची हलकीशी एज घेतली गेली आणि अन्नू भोईर आज स्वतःहून विकेट मैदान सोडतात. अगदी पंचांना म्हटलं वाईट आहे, परंतु अन्नूनी स्वतःहून दाखवलं की अँड इट इज आउट. मी आउट आहे आणि स्वतःहून सांगितलं की मी आउट आहे. आणि ही खेळाडूवृत्ती प्रत्येकाच्या अंगात असणं गरजेचं आहे. तुम्ही क्रिकेट किती चांगलं खेळता त्याला महत्व नाही, परंतु किती शिस्तीने खेळता त्याला खूप महत्व आहे. आणि रनचा विचार केला तर अजूनही 4 धावांची गरज आहे. 11 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर प्रवीण खनगा यांना आमंत्रित केलं जात आहे. प्रवीण अगदी कल्याण स्टेशनला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा त्यांच्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळत असते. बॉलिंगसाठी आनंद लोके आहेत. हा बॉल उजव्या इष्टी बाहेर व्हाईट बॉल चुकी झाली आहे. रन जर आपण पाहिलं तर 1 रन्सनी पुढे जाईल. 13 धावा होते धाव फलकावर. युट्यूबच्या माध्यमातून देखील आज SS लाईव्हनी खूप चांगलं कार्य केलं गेलं. त्यानंतर आमचे पंच अजित निकम सर, पद्मनाभ बाबू सर अगदी 2 दिवस या क्रीडा स्पर्धेला खूप चांगलं त्यांचं देखील अगदी सहकार्य राहिलं गेलं. संपूर्ण अरुण मित्रमंडळ हो खूप चांगला नॅचरल लेग ब्रेक पाहायला मिळाला. अगदी बॉलला वळवलं गेलं आणि ते यष्टीरक्षक सन्नी यांच्या मध्ये आतमध्ये चेंडू जाऊन विसावतोय. येतो डॉट बॉल. अवघी आपण पाहिलं तर 2 धावांची गरज आहे. आणि हाही बॉल आपण पाहिलं तर 1 रन कन्वर्ट करत असताना स्कोर जर आपण पाहिलं तर इक्वल होतोय. आणि या उंच खुऱ्या ट्रॉफीवर आपण पाहिलं तर नाव कोरत असताना साई गुरु कल्याण संघ हळूहळू आपण पाहिलं तर एक अक्षर कोरतायत. आणि अरुण चषकावर नाव कोरलं गेलंय साई गुरु कल्याण संघ मात्र इथे बाजी मारत असताना आज या क्रीडा स्पर्धेवर नाव कोरलं गेलं. प्रथम पारितोषिक अरुण विजय चषक. प्रथम पारितोषिक तब्बल आपण पाहिलं तर आकर्षक चषक आणि कॅश पारितोषिक आपण पाहिलं गेलं. साई गुरु कल्याण संघ अगदी एन्जॉय केलं जातं. अगदी खेळाडूवृत्ती आपण पाहिली गेली. 2य क्रमांक आपण पाहिलं तर सायलीला ब्लू स्टार विक्रोळी खूप चांगला परफॉर्मन्स करताना विक्रोळी संघाचा देखील आपल्याला खेळ पाहायला मिळाला. आणि आज या क्रीडा स्पर्धेमध्ये या दोन्ही स्टेशननी बाजी मारत असताना एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. सायलीला ब्लू स्टार आणि 2य क्रमांक सायलीला ब्लू स्टार. प्रथम क्रमांक आपण पाहिलं तर साई गुरु कल्याण. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर ब्लू स्टार संघ थोडासा बॅकफुटला गेला. आनंद लवकर माघारी परतले. त्यानंतर बॅटिंग लाईनअप थोडीशी ढासळली गेली. सनी देखील माघारी परतले. अनिकेत रितेशच्या माध्यमातून थोडासा परफॉर्मन्स कमी राहिला, परंतु बॉलिंग खूप चांगली पाहायला मिळाली. विशालने अवघ्या 3 धावा करत 2 विकेट घेतल्या गेल्या. हेमंत बारेची देखील बॉलिंग खूप चांगली महत्त्वपूर्ण राहिली गेली. त्यानंतर सागर घाटेने देखील खूप चांगली बॉलिंग केली गेली. आणि धीरज